हॅलो स्टुडंट्स, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपली जी स्पेशल राऊंड 2 ची आहे, जी अलॉटमेंट आहे, ती ऑलरेडी आपल्या वेबसाईट वरती प्रसिद्ध झालेली आहे. त्याच्या बाबतीत आपण पूर्ण जी प्रोसिजर कशी असणार आहे, ऍडमिशन प्रोसेस कशी असणार आहे, कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत, त्याच्या बाबतीत आपण एक पूर्णपणे व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स कमेंट मध्ये तुम्हाला पिन केलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याची लिंक तुम्हाला इथं उजव्या कोपऱ्यामध्ये बघायला मिळेल. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की स्पेशल राऊंड 2 झाल्यानंतर स्पेशल राऊंड 3 होणार आहे का नाही, ह्याच्या बाबतीत विद्यार्थ्यांना भरपूर सारा संभ्रम आहे. याचा विषय असा आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळालेलं नाही, असं मला त्यांच्या कॉमेंट्स आलेले आहेत की सर आम्हाला ऍडमिशन मिळालं नाही तर आम्ही काय करावं. कारण आपण जे ऍडमिशनचं जे काय स्पेशल राऊंड 2चं जे आपण वेळापत्रक बघतोय, त्या वेळापत्रक ऑलरेडी बदल झालेला आहे. पण याच्या शेवटी कुठेही दिलेलं नाही की वॅकन्सी प्रदर्शित होणार आहे का नाही, हे काहीही आपल्याला बघायला मिळत नाही. आणि आपल्याला जर स्पेशल राऊंड 2 आहे, त्याची जी अलॉटमेंट झाली, त्याचं ऍडमिशन आपल्याला 19 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट, आता ही जी डेट होती ती 19 ऑगस्ट आणि 20 ऑगस्ट होती. आता ही बदलून 19 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट केली. ह्याचं कारण काय आहे बघा. सद्यस्थितीत राज्यात काही जिल्ह्यांमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी दिनांक 19 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट पर्यंत देण्यात आलेल्या कालावधीमध्ये वाढवण्यात आलेला आहे. 22 ऑगस्ट 2025 कालावधी वाढवून देण्यात आलेला आहे. वरील वेळापत्रकानुसार सर्व विद्यार्थ्यांनी आणि कनिष्ठ महाविद्यालयाने कार्यवाही शाळांनी पूर्ण करावी, असं आपल्याला नोटिफिकेशन आलेलं आहे. तर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, ह्याच्या प्रत्येक राऊंडच्या खाली बघा आपल्याला काय दिलेलं असतं, इथं एक टीप दिलेली असती आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की या या डेटला आपल्या वॅकन्सी प्रदर्शित केले जातील. पण हे जे सुधारित वेळापत्रक जे आलेलं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळत नाही कुठंही की वॅकन्सी प्रदर्शित केली जाईल. ह्याचा अर्थ असा आपण घेऊ शकतो की कदाचित याच्यामध्ये जे काही विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळालेलं आहे, ते विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यावं लागणार आहे. आणि जर ऍडमिशन नाही घेतलं तर कदाचित असं होऊ शकतं बरं का. अजून पूर्णपणे माहिती नाही की याच्या पुढचा राऊंड लागणार नाही, असं होऊ शकतं. पण असं दुसरा पण आपल्याला दुसरी बाजू ही आहे की राऊंड लागू पण शकतो. कारण कसं आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळालं नाही. आता जी आपल्याला आकडेवारी आपल्या वेबसाईट वरती होम वरती बघायला मिळते, त्याच्यामध्ये बघा नंबर ऑफ रजिस्टर करून किती आहेत बघा, 14,71,747 एवढ्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. त्यातल्या 12,56,635 लोकांनी ऍडमिशन विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे. तर बघा हे वजाबाकी जर आपण केली तर बघा जवळजवळ किती नंबर येतोय, 2,15,112 एवढ्या विद्यार्थ्यांना अजून ऍडमिशन मिळालेलं नाही, त्या विद्यार्थ्यांना अजून ऍडमिशन घेतलेलं नाही. मग आता कदाचित असं असू शकतं की बऱ्याच हे नंबर जो आहे तो ऍक्च्युली नंबर तर खरा आहे, पण याच्यामध्ये असू शकतं की बऱ्याच विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, तर त्यांनी पुढची प्रोसेस केली नाही, दुसरीकडे कुठेतरी ऍडमिशन घेतले, कुठं आयटीआयला ऍडमिशन घेतले, कुठं डिप्लोमाला ऍडमिशन घेतले, असे बरेच विद्यार्थी असू शकतात. मग असा नंबर कमी होऊन होऊन किती होणार आहे. पण मोस्टली तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे ऍडमिशन झालेले आहेत. त्यामुळे तुम्ही पण जर कॉलेज मिळालं असेल, कॉलेज अलॉट झालं असेल स्पेशल राऊंड 2 मध्ये, तर ऍडमिशन घेऊन टाका. आजचा दिवस आहे, उद्याचा दिवस आहे. आज 21 तारीख आहे आणि उद्या 22 तारीख आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, जर ऍडमिशन मिळालं तर ऍडमिशन घेऊन टाका. आणि कसं आहे की ऍडमिशन जर तुम्हाला आवडत्या कॉलेजमध्ये नाही मिळालं तरी पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुमचं वर्ष वाया जाता कामा नये. वर्ष वाया जाता कामा नये. त्यामुळे ऍडमिशन घेऊन टाका. आणि जर तुम्हाला थांबायचं असेल तर कदाचित असं पण होऊ शकते की अजून स्पेशल राऊंड 3चं नोटिफिकेशन आलेलं नाही आणि याच्यानंतर असेसमेंट होईल उद्या, म्हणजे उद्याची शेवटची डेट आहे. मग उद्या समजून जाईल की महाराष्ट्र शासनाला की अजून विद्यार्थ्यांचे ऍडमिशन राहिले करायचे. मग ते काय करतील, नव्याने एक नोटिफिकेशन काढतील, ज्यामध्ये एक पूर्णपणे एक अल्टिमेट देऊन जातील विद्यार्थ्यांना की हा ही स्पेशलचा म्हणजे जो काय राऊंड होणार आहे आणि याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, हा स्पेशल राऊंड 3 असेल, ज्याच्यामध्ये शेवटचा राऊंड असेल, असं काय अल्टिमेटम येईल. किंवा आता ह्याच्या पुढे जाऊन अजून एक राऊंड असतो, त्याला आपण काय म्हणतो, स्पॉट राऊंड. स्पॉट राऊंड कसा असतो माहिती आहे का तुम्हाला, तुम्हाला फी आहे ती जास्त भरावी लागते. तर हा जो स्पॉट राऊंड आहे त्याच्या बाबतीत पण आपल्याला नोटिफिकेशन काय आलेलं नाही अजून. तर स्पॉट ऍडमिशन जे असतात तो विषय वेगळा आहे. स्पॉट ऍडमिशन असतात त्याच्यामध्ये तुम्हाला फीज ही जास्त भरावी लागते, मग ऍडमिशन घ्यावं लागतं. पण आता जे स्पेशल राऊंड 1 स्पेशल राऊंड 2 जे होत आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त फी भरायची गरजच नाही. म्हणून सांगतो की तुम्हाला जर तुम्हाला ऍडमिशन मिळालं असेल, अलॉटमेंट मिळाली असेल, तर जाऊन अलॉटमेंट करून घ्या आणि ऍडमिशन करून घ्या.
त्याच्यामुळं पुढचा राऊंड लागेल न लागेल याची पुढची गोष्ट आहे. तुम्ही ऍडमिशन तर घेऊ शकताय, पाहिजे तर नंतर तुम्हाला ऍडमिशन कॅन्सल करता येऊ शकतं. ज्या दिवशी ऍडमिशन तुम्ही चालू होतील त्याच दिवशी तुम्ही ऍडमिशन कॅन्सल करून पुढच्या राऊंड मध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. पण पुढचा राऊंड न लागल ह्याच्या संभ्रमामध्ये विद्यार्थी आहेत. हीच जी अडचण आहे ते मी तुम्हाला सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, अजून तरी नोटिफिकेशन ऍडमिशन शेड्यूल वरती जर गेलो तर आपण अजून पण आपल्याला कुठल्याही प्रकारचं नोटिफिकेशन इथं बघायला मिळत नाही. बघा, कुठल्याही राऊंडला तुम्ही शेड्यूल उघडून घ्या तर त्याच्यामध्ये बघा तुम्हाला शेवटी काय बघायला मिळते. बघा, शेवटी तुम्हाला एक लिंक बघायला मिळते. लिंक नाही बघायला मिळत, एक नोटिफिकेशन मध्ये एक लिहिलेलं असतं नेहमी. आता हे मला दाखवतो, उघडूनच दाखवतो. आता हे ओपन होईत नाही, पण तुम्ही बघितलं असेल की आपलं जे कुठलंही वेळापत्रक असतं त्या वेळापत्रकाच्या एंडला इथं इथं काय असतं, लिहिलेलं असतं वॅकन्सी प्रदर्शित केली जाईल पुढच्या राऊंड साठी. पण हे इथं लिहिलेलं नाही. त्यामुळं तुम्हाला जर ऍडमिशन अलॉटमेंट झाले असेल तर ऍडमिशन करून घ्या. तर तुम्ही अशाच ज्या राऊंड स्पेशल राऊंड 3 जर लागला त्याच्या बाबतीत ज्या काही नोटिफिकेशन असतील त्या आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळणार आहेत, जर लागला तर. तर त्यामुळं आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर. थँक्यू वन अँड ऑल फॉर लिसनिंग पेशंटली. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये.